नक्षल चळवळीत असलेल्या जहाल नक्षली नेत्यांसह एका पुरुष नक्षल सदस्यानं गुरुवारी गडचिरोली जिल्हा पोलीस आणि CRPF समोर आत्मसमर्पण केलंय। या दोघांवरही शासनानं 18 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं। सप्लाय टीममध्ये DVCM या पदावर कार्यरत कांता उर्फ कांतक्का उर्फ मांडी कालू पल्लो राहणार गुणजूर, भामरागड दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत सुरेश उर्फ वारलू इरपा अशी आत्मसमर्पित नक्षलांची नावं आहेत। कांता उर्फ कांतक्का ही 1993 मध्ये मुद्देड दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाली होती। त्यानंतर उत्तर गडचिरोली प्लाटून क्रमांक 2 भामरागड दलमध्ये 2001 पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होती। त्यानंतर उमक कमांडर पदावर पदोन्नतीसह ती पेरमिली दलामध्ये 2003 पर्यंत कार्यरत होती। त्यानंतर 2006 पर्यंत तिने चातगाव दलामध्ये काम केलं। 2006 मध्ये तिची ACM पदावर पदोन्नती होऊन टिपागड दलमध्ये सहभागी झाली। 2008 मध्ये DVCM पदावर पदोन्नती होऊन तिनं 2015 पर्यंत टिपागड, चातगाव आणि कसनसूर दलमध्ये काम केले। या दरम्यान तिच्यावर 7 चकमकींसह एक जाळपोळ आणि इतर 3 असे एकूण 11 गुन्हे दाखल आहेत। तिच्यावर शासनानं 16 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं। तर सुरेश उर्फ वारलू हा 2021 मध्ये भामरागड दलमध्ये सदस्य पदावर दाखल झाला। 2024 मध्ये DVCM राजू वेलादी उर्फ कलमसाय याचा अंगरक्षक म्हणून आज पावेतो काम करत होता। त्याच्यावर एका चकमकीचा गुन्हा दाखल असून इतर गुन्ह्यात सहभागाची पडताळणी सुरू आहे। राजूवर शासनानं 2 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं। दोघांनीही आत्मसमर्पण केलं असल्यानं शासनाद्वारे त्यांना पुनर्वसनासाठी विशेष आर्थिक मदत केली जाणार आहे। सदर कारवाई नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, CRPF पोलीस उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। प्रतिनिधी भास्कर फरकडे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।